अंकिला अरुणाचल प्रदेशाच्या एका गावामध्ये राहायची, जे चायनाच्या एकदम जवळ होता. अंकिलाच्या परिवारामध्ये त्याची म्हातारी आई आणि 3 छोटी बाळं होती. अंकिलाच्या परिवाराचा खर्च शेतकरी किसानीमुळे चालायचा, कारण अंकिलाचं गाव चायनाच्या जवळ असायचं. त्यासाठी अंकिलाला मोमोज, चायनीज, व्हेज हक्का नूडल्स, मंचाव सूप जसे चायनीज मेनूज खूप चांगल्या पद्धतीने बनवायला यायचे. अंकिलाची आई शेतामध्ये काम करायची आणि अंकिला घरातच राहून जेवण बनवायची. काय झालं आई, आज तू खूप उशीर झाला? खूप सगळ्या गावकऱ्यांसोबत आपलं शेत पण मिलिटरीकडे जाणार आहे आणि जर असं झालं तर आपली रोजीरोटी छिनली जाईल. जर आपलं शेत गेलं तर आपल्याला मुआवजा पण मिळेल ना. कोणती गोष्ट जर आपल्याकडे असेल तर त्याची गोष्टच वेगळी असते. पैसा तर हातामध्ये आला की लगेच खर्च होतो. तू काळजी नको करू आई, पैशाचा काहीतरी वेगळा मार्ग नक्कीच निघेल. आज मी मोमोज बनवलेत, तू खा. ताई, तू मोमोज खूप छान बनवतेस, खाऊन खूप मजा येतो. छोटू, मोमोज खूप खातोयस, जरा मला सांग, गणितामध्ये किती मार्क मिळालेत? 10 मधून 0 अंडा. अंकिला, तू ह्याला शिकवत नाहीस का? जर हीच गोष्ट राहिली तर हा पास नाही होणार. आई, याला चांगल्या ट्युशनची गरज आहे, हा माझ्या शिकवण्याने नाही शिकत. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आई म्हणाली, अंकिला, आपली जमीन गेली, 2 लाख रुपये मिळालेत. ह्या रुपयांमधून आपण गावामध्ये काही काम करू शकतो का? आई, गावामध्ये तर कोणतं काम नाहीये, मी शहरामध्ये जाते. कोणता कामधंदा सेट झाला तर मी तुला पैसे पाठवत राहील. पण तू कोणत्या शहरामध्ये जाणार? मी दिल्लीला निघून जाईल आई. तू विशाखापट्टणम जा, तिथे आपल्या गावाचा नोरेन काम करतो. परदेशामध्ये आपलं कोणी ओळखीचं असेल तर आपली खूप मदत होते. अंकिला आंध्र प्रदेशमध्ये समुद्राच्या किनाऱ्यावरती असलेलं शहर विशाखापट्टणम पोहोचली आणि आपल्या गावाचा मुलगा नोरेनला भेटली. मी इथे कामाच्या शोधामध्ये आले, तू मला कोणतं तरी काम दे ना. तुला काय येतं? मी सगळे चायनीज फूड बनवते. मी ज्या रेस्टॉरंटमध्ये काम करतो तिथे एका मोमोज बनवणाऱ्याची गरज आहे. मी माझ्या मालकासोबत बोलतो यावर. नॉरेनने रेस्टॉरंटचा मालिक विष्णू सोबत बोलला आणि अंकिलाला मोमोज बनवण्याचं काम मिळालं. रेस्टॉरंट समुद्राच्या किनाऱ्यावरतीच होतं. लोक बीचवरती फिरायला यायचे आणि जेवण पण खूप चांगलं चालायचं. अंकिलाच्या हाताचे टेस्टी मोमोज लोकांना खूप आवडत असायचे. रेस्टॉरंटचा मालिक विष्णू त्याची कमाई खूप वाढली होती, पण कमाई वाढल्यासोबतच विष्णू तिथल्या वर्कर सोबत त्यांची सॅलरी वाढवत नसायचा. तो अंकिला फक्त 10,000 द्यायचा. अंकिलासाठी बचत करणं आणि घरी पैसे पाठवणं खूप मुश्किल होत चाललं होतं. मला इथे येऊन अगदी 6 महिने झाले आहेत. मी घरी आतापर्यंत 8-10 हजारच रुपये पाठवलेत. आईसाठी खर्च करणं खूप मुश्किल होत असेल. दुसऱ्या दिवशी सकाळी अंकिलाने रेस्टॉरंटच्या मालिकला म्हणाली, अंकल, माझी सॅलरी 15,000 करा. मी घरी पैसे नाही पाठवू शकत आहे. तर मी काय करू? मी काय तुझ्या परिवाराला पाळण्याचा ठेका घेऊन ठेवलाय का? मी तुला काम दिलं, हेच माझे तुझ्यावरती खूप मोठे उपकार आहेत. सॅलरी नाही वाढणार, जा जाऊन आपलं काम कर. त्यावेळी अंकिला जवळ दुसरं कामही नव्हतं. त्यासाठी तिने रेस्टॉरंट काम करणं चालूच ठेवलं. रेस्टॉरंट जवळ प्रत्येक वेळी कुत्रा यायचा. अंकिलाने त्याचं नाव मोती ठेवलं होतं. मोती जेव्हा यायचा, अंकिला त्याला 2 मोमोज खायला द्यायची. एक दिवस रेस्टॉरंटच्या मालकीने अंकिलाला कुत्र्याला मोमोज खाऊ घालताना बघितलं. मोमोज बनवायचं सामान तुझ्या बापाच्या पैशाकडून नाहीयेत, जे की तू कुत्र्याला मोमोज खाऊ घालत आहेस. 2 मोमोज कुत्रा खाईल तर तुमचं काय नुकसान होणार आहे? आणि अशा गोष्टीमध्ये तुम्ही माझ्या आईवडिलांना का मध्ये आणतायत? या मोमोजचे पैसे तुझ्या पगारीतून कट होतील. त्या महिन्यात विष्णूने अंकिलाला फक्त 8,000 रुपये दिले. रेस्टॉरंटच्या मालिकच्या कठोर व्यवहारामुळे अंकिलाने एक निर्णय घेतला. अंकिलाने नॉरेनला म्हणाली, मी इथलं काम सोडत आहे आणि मी आता स्वतःचा बिझनेस स्टार्ट करणार आहे. पण त्याच्यासाठी तुला खूप सारं सामान खरेदी करावं लागेल आणि एक काउंटरची पण गरज आहे, ज्याच्यावरती ठेवून तू मोमोज विकू शकशील. काय तुझ्याकडे इन्व्हेस्ट करण्यासाठी पैसे आहेत? काही रुपये आहेत माझ्याकडे, थोडे तू दे. अंकिलाने समुद्राच्या किनाऱ्यावरती एका साईडला मोमोज विकायला सुरुवात केली. आता विष्णूच्या रेस्टॉरंटमध्ये खूप कमी लोक जायची. बीचवरती फिरणारी सगळी लोक अंकिलाचे मोमोज खायचे. अंकिला आता प्रत्येक महिन्याला 20,000 रुपये कमवू लागली.
विष्णूला ओंकिलाच्या काउंटरवरती लागलेली गर्दी पाहून चिंता होऊ लागली. आतापर्यंत तर फक्त माझ्या रेस्टॉरंट मध्ये चायनीज फूड विकलं जात होतं, पण ह्या मुलीने माझा एक अधिकार समाप्त केलाय. काही दिवसानंतर ही रेस्टॉरंट सुद्धा उघडू शकते. काट्याचं झाड मोठं होण्याच्या आधीच त्याला उखाडून फेकलेलं उचित आहे. विष्णू एक दिवस ओंकिला जवळ जाऊन म्हणाला, ओंकिला, माझे नवीन वर्कर चांगले मोमोज नाही बनवू शकत आहेत. माझी इच्छा आहे की तू माझ्या रेस्टॉरंट मध्ये वापस ये. मी तुझी सॅलरी 2000 वाढवून देतो. नाही अंकल, आता मी 20,000 कमवते. मला तुमच्या रेस्टॉरंट मध्ये काम करण्याची गरज नाहीये. तर तू तुझा धंदा माझ्या रेस्टॉरंट पासून कुठेतरी दूर चालू कर. का करू? ह्या बीचची सगळी जमीन तुमच्या वडिलांची आहे. ओंकिलाच्या तोंडातून कडक उत्तर ऐकून विष्णूचं रक्त सळसळू लागलं. तुम्ही मोमोज व्यतिरिक्त दुसरं काही पण विकू शकता. तुम्ही त्याच्यावरती फोकस करा. आणि जर तुम्ही ऍडजस्ट नाही करू शकत आहे तर तुम्ही तुमचं रेस्टॉरंट दुसरीकडे शिफ्ट करा. आतापर्यंत ती ही पोरगी मला पगार मागत फिरत होती आणि आता ही पोरगी मलाच उत्तर देत आहे. हिच्या अहंकाराला तोडून तोडून नाही टाकलं तर माझं सुद्धा नाव विष्णुचंद्र देसाई नाही. त्या रात्री जेव्हा ओंकिला तिच्या रूम वरती पोहोचली तर 2 माणसांनी तिला पकडलं. जर तू तुझा धंदा विष्णू भाऊच्या धंद्यापासून दूर नाही केला तर हे तुझ्या परिवारासाठी बरोबर नाही राहणार. आमची पोहोच अरुणाचल प्रदेश पर्यंत आहे आणि तुझ्या परिवारापर्यंत सुद्धा आमची नजर राहीलच. दोन्ही माणसं ओंकिलाला धमकी देऊन निघून गेले. ओंकिलाला खूप वेळानंतर श्वास आला. ओंकिलाला फोनवरती तिच्या आईसोबत बोलली, तू घाबरू नकोस बाळा, तिथे कोणीच आपलं काहीच बिघडू नाही शकणार. तू तुझं काम चालूच ठेव आणि तू यावेळी पोलिसांकडे जा. ओंकिलाने पोलिसांकडे जाऊन शिकायत केली. पोलीस विष्णूकडे पोहोचले. विष्णू भाऊ, तुम्ही इथले सम्मानित व्यक्ती आहात. काय तुम्ही कोणाच्या जीवाचे हत्यारे बनवू इच्छितात? नाही नाही इन्स्पेक्टर साहेब, माझा कोणाचा जीव घ्यायचा काही हेतू नाहीये. मला तर फक्त त्या मुलीला घाबरवायचं होतं. अशा प्रकारे घाबरवण्याचे आणि धमकी द्यायचे कामं नका करू, नाहीतर तुमच्यासाठी कायदेशीर संकट तयार होतील. त्या मुलीला तिचा बिझनेस करू द्या. पोलीस गेल्यानंतर विष्णू विचार करू लागला, ताकदीने काम नाही चालणार. मी फसून जाईल. डोकं लावावं लागेल आता. काही दिवसानंतर ओंकिलाकडे एक मुलगी आली. हॅलो मॅम, मी हिंदुस्तान पे कडून आलेली आहे. प्लीज तुम्ही आमचं कोड स्कॅनर लावा. याचे तर पैसे जातील. हे फ्री आहे. तुम्ही आत्ताच मला तुमचा फोन द्या, मी तुमचं अकाउंट लिंक करते. खूप सगळे कस्टमर ऑनलाईन पेमेंटची माग करत होते. त्यासाठी ओंकिलाने विचार केला की ऑनलाईन स्कॅनर लावायला पाहिजे. ओंकिलाने तिचा मोबाईल त्या मुलीला दिला. ती मुलगी एक हॅकर होती जिला विष्णूने पाठवलं होतं. मुलीने ओंकिलाचे बँक अकाउंटचे सगळे पैसे उडवले. हे घ्या, झालं. दुसऱ्या दिवशी ओंकिला एटीएम कार्डमधून पैसे काढण्यासाठी गेली तर तिला कळाले की अकाउंटमध्ये एकही रुपया नाहीये. ओंकिला लगेचच बँकमध्ये गेली आणि तिने तिच्या अकाउंटबद्दल विचार केला. बँकमधून तिला सांगितलं गेलं की तिला ऑनलाईन धोकाधडीची शिकार झाली आहे ती. ओंकिलाला समजलं की हिंदुस्तान पे वाल्या मुलीने तिला धोका दिला. ओंकिलाने पोलीस स्टेशनमध्ये त्या मुलीची रिपोर्ट लागली, पण त्या मुलीची काहीही माहिती नाही कळाली. आणि इकडे विष्णूने ओंकिलाचं काउंटर सगळं चोरी केलं, ज्यामध्ये ओंकिलाचं सगळं सामान ठेवत असायची. ओंकिलाकडे आता इन्व्हेस्टमेंटसाठी पैसे होते आणि नाही सामान. ती रडत रडत नॉरेन जवळ पोहोचली. मी लुटले गेले नॉरेन. काय झालं ओंकिला, तू रडत का आहेस? ओंकिलाने नॉरेनला सगळी माहिती सांगितली. तू मला 10,000 रुपये देऊ शकतो का? नॉरेन 2 दिवस आधीच गावाकडून आला होता. मला माफ कर ओंकिला, मी परवाच माझ्या ताईचं लग्न करून वापस आलोय. माझे सगळे पैसे लग्नामध्ये खर्च झाले. ओंकिला बीचवरती बसून रडू लागली. तेवढ्यात तिथे तोच कुत्रा मोती आला, ज्याला ओंकिला मोमोज खाऊ घालत होती. आज माझ्याकडे तुला खाऊ घालण्यासाठी काहीच नाहीये. मी लुटली गेली आहे. मोती अचानक एका देवतेमध्ये बदलला. मी समुद्राचा देवता वरुण आहे आणि कुत्र्याच्या रूपामध्ये बीचवरती फिरून लोकांची परीक्षा घेत असतो. तुम्ही मला का दर्शन दिलं? मी तर कधी पूजा पाठही नाही करत. देव नेहमी कोणत्या तरी जीवित प्राण्यांच्या रूपामध्येच परीक्षा घेण्यासाठी येतो. वरुण देवताने ओंकिलाला काही भेट दिली. या बीजांना समुद्राच्या रेतीवरती फिरव. त्यामधून जे झाडं येतील त्याला मोमोज लागून येतील.
ज्याला फक्त तूच त्या झाडापासून वेगळं करू शकशील. असं बोलून वरुण देवता गायब झाले. ओंकिलाने बीजांना रेतीवरती टाकलं आणि दुसऱ्याच दिवशी झाडं आली ज्याच्यावरती मोमोजची फळं लागली होती. ओंकिलाने मोमोजला तोडून एका कटोरीमध्ये ठेवलं आणि मोमोज विकू लागली. आणि मोमोजमध्ये तोच स्वाद होता जे ओंकिलाने बनवलेल्या मोमोजमध्ये असायचा. विष्णूला जेव्हा कळालं की ओंकिलाने रेतमध्ये मोमोजची फळं उगवली आहेत, तो रात्रीमध्येच त्या मोमोजच्या फळांच्या तिथे गेला. विष्णूने एकदम जोरात जोर लावला, पण एकही मोमोज नाही तुटलं आणि नाही एकही झाड जमिनीमधून आलं. विष्णू बाजारामधून काही जहरीले किडे घेऊन आला जो शेताला नष्ट करतात. त्याने मोमोजच्या झाडांवरती किडांना छिडकलं. आता येईल मजा. पण तेवढ्यात तिथे एक मोठी समुद्राची लहर आली आणि सगळ्या मोमोजच्या झाडांमधल्या किड्यांना साफ केलं. विष्णू एका ट्रॉलीमध्ये खूप सगळे लाकडं आणली आणि त्याच लाकडांना मोमोजच्या झाडांवरती टाकलं आणि त्याच लाकडांवरती पेट्रोल लावून आग लावली. विष्णूला वाटलं की आता काम होऊन जाईल, पण तेवढ्यात बीचवरती खूप जास्त पाऊस होऊ लागला आणि आग विझली. या पावसाला सुद्धा आत्ताच यायचं होतं. तेवढ्यात नॉरेन तिथे आला. हे सगळं तुम्ही काय करत आहात सर? ओंकिलाने मला सांगितलं होतं की हे मोमोज कोणत्या तरी देवताचं वरदान आहे. तुम्ही याचं काहीच नाही बिघडू शकणार. मी नास्तिक आहे. माझ्यावरती या देवतांचा आणि वरदानांच्या गोष्टींचा काही असर होणार नाहीये. मी माझ्या आयुष्यामध्ये सगळं माझ्या मेहनतीने कमवलं आहे आणि मी तुला ओंकिलाच्या ह्या फ्रीच्या मोमोला बर्बाद करून दाखवेल. तेवढ्यात ओंकिला तिथे आली. विष्णू अंकल, तुम्ही माझ्या मोमोच्या झाडांना अजिबात नुकसान देऊ नका, नाहीतर मी पुन्हा पोलिसांकडे जाईल आणि तुमची तक्रार करेल. जर ही सारखं सारखं पोलिसाकडे गेली तर माझी तर इमेज खराब होऊन जाईल. आता माझं इथून निघून जाणं ठीक असेल. तू चुकीचं समजत आहेस ओंकिला. मी तर फक्त इथे ह्या मोमोजला बघायला आलो होतो. जर तुला त्रास वाटत आहे तर मी इथून निघून जातो. नॉरेन, तू माझ्यासोबतच चल. विष्णू नॉरेनला सोबत घेऊन त्याच्या घरी पोहोचला. नॉरेन, तुला माझं एक काम करायचं आहे. कसलं काम सर? तू ओंकिलाच्या गावाला जा आणि कशा पण प्रकारे त्याच्या आईला आणि त्याच्या भावांना आजारी पाड. जर ते आजारी पडले तर ओंकिलाला त्यांचा इलाज करण्यासाठी गावाला वापस जावं लागेल आणि अशा प्रकारे ओंकिला माझ्या रस्त्यातून हटून जाईल. तुला मी या कामाच्या बदल्यामध्ये 50,000 देईल आणि जर तू नकार दिलास तर मी तुला नोकरीवरून काढून टाकेल. नॉरेन संकटामध्ये पडला. त्या रात्री तो झोपू नाही शकला. हे देवा, मी काय करू? मी नोकरी नाही सोडू शकत. माझे बायको पोरं उपाशी मरतील. माझ्याकडे मालकाची ऑर्डर पूर्ण करण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही. पुढे जे होईल ते बघून घेता येईल. शेवटी मी हे स्वतःहून नाही करत आहे. मी हे सगळं मजबुरीमध्ये करत आहे. देवा, मला माफ कर. नॉरेन गाव गेला आणि ओंकिलाच्या घरी मिठाईचा डब्बा घेऊन गेला. ओंकिलाची आई नॉरेनची मावशी असायची. मावशी, मी नवीन मोटरसायकल विकत घेतलीये. त्याच्यासाठी मिठाई घेऊन आलोय. ओंकिलाची आई नॉरेनवरती खूप विश्वास करायची. खूप आनंदाची गोष्ट आहे बाळा. आणि बोल, घरामध्ये सगळं व्यवस्थितच आहे ना? आणि ओंकिला कशी आहे? घरी सगळं नीट आहे आणि ओंकिलाची पण चांगली कमाई चालू आहे. तुमची मुलगी खूप मेहनती आहे. अशी मुलगी नशीबवाल्यांनाच मिळते. काही वेळ बोलल्यानंतर नॉरेन निघून गेला. ओंकिलाची आई आणि त्याच्या भावांनी मिठाई खाल्ली. त्या सगळ्यांना बुखार आला आणि पूर्णपणे आजारी पडले. ओंकिलाला तिच्या परिवाराची देखभालासाठी घरी यावं लागलं. आता मला कसलीच भीती नाही. आता या झाडांना मी उखाडू नाही शकत, पण नष्ट तर करूच शकतो. विष्णू एक रोलर घेऊन आला आणि त्या रोलरला पौधांवरती घालवलं, पण तरीही त्या पौधांचं काहीच नाही झालं. रोलर वरून निघून गेल्यानंतर झाडं पुन्हा तशीच उभी राहिली. विष्णू रागाने वेडा झाला. त्याला समोर तोच कुत्रा दिसला मोती. त्यांनी त्याचा राग त्या कुत्र्यावरती काढायचा विचार केला. आज मी या कुत्र्याला जिवंत नाही सोडणार. विष्णू कुत्र्यावरती रोलर घालवणारच होता. तेवढ्यात कुत्रा वरुण देवतामध्ये बदलला आणि वरुण देवताने विष्णूला रोलर सहित उचलून समुद्राच्या मधोमध फेकलं. वाचवा, वाचवा, मला पोहायला नाही येत. मला वाचवा कोणीतरी. वरुण देवता त्याच्या जवळ जाऊन म्हणाले, मी तुला वाचवू शकतो, पण आधी मला वचन दे. ओंकिलाच्या कामामध्ये कुठलीही दुविधा उत्पन्न नाही करणार.
मी वचन देतो, ओंकिलाच्या व्यापारामध्ये मी कुठल्याच प्रकारची बाधा नाही आणणार. तिचे पैसे सुद्धा वापस देईल आणि तिचे काउंटर सुद्धा. तेव्हा वरून देवताने विष्णूला उचलून समुद्र किनारी फेकलं आणि ते तिथून गायब झाले. ते ओंकिलाच्या घरी पोहोचले आणि ओंकिलाच्या परिवाराला पण चांगलं केलं. ओंकिला शहरामध्ये परत आली आणि तिचा कामधंदा पहिल्यासारखा सुरू झाला. एका गावामध्ये संपत नावाचा अंधाळा व्यक्ती राहायचा. त्याची बायको रुक्मिणी संपतचा अजिबात सन्मान करायची नाही. तो दिवस रात्र संपतला त्याच्या अंधळेपणावरती ताना मारायची आणि संपतला भुकेला पण ठेवायची. संपत बिचारा गावामधल्या काही घरामधून रोटी मागून पोट भरवायचा. एक दिवस संपत एका दुकानामध्ये बसला होता की तेवढ्यात गावाचा एक बिघडलेला युवक तो जवळ येऊन संपतला म्हणाला, असं ऐकलंय की तुझी पत्नी आजकाल तुला भोजन नाही देते. किती वेळेस सांगितलंय मनोज, तुझ्या कामाशी काम ठेवत जा. अरे मी तर फक्त असंच विचारत होतो. तुला तर माझ्या गोष्टीचं वाईट वाटलं, कारण की हा माझा परिवाराचा निजी मामला आहे. तू याच्यामध्ये दखल नको देऊस, हेच बरं आहे. तू तुझ्या कामाशी काम ठेव. तर तुझ्या घरातले निजी मामले तुझ्याच घरात ठेव ना. तुझ्या पत्नीला काही मर्यादा शिकवल्यात की नाही? तुला म्हणायचं काय आहे मनोज? हेच की तुझ्या बायकोचं चक्कर गावातले सरपंचांचे पुत्र राकेश सोबत चालू आहे. काल तर मी माझ्या डोळ्यांनी त्या दोघांना हसत खेळत बोलताना बघितलंय. राकेश तर वहिनीसोबत अशी मजाक करत होता जसं की ती त्याची बायको आहे. तुझ्या जिभेवरती जरा लगाम लावून ठेव. तुला माहिती तरी आहे तू काय बोलत आहेस? तू माझ्या पत्नीच्या चरित्रावरती आरोप करत आहेस. सगळ्या गावाला माहिती आहे की तुझी पत्नी रुक्मिणी चरित्रहीन आहे आणि तू अंधाळा नाकारा काही कामाचा नाही. आणि तसं एक गोष्ट बोलू संपत भैया, त्याच्यामध्ये वहिनीचा काही दोष नाहीये. तुला तर चालण्यासाठी सुद्धा एका लाकडाच्या सहाऱ्याची गरज पडते. वहिनीने तर तुझ्यासोबत लग्न करून तुझ्यावरती तर खूप मोठे उपकार केले आहेत. तुझ्यासाठी तर हेच खूप आहे की तुझी एक पत्नी आहे. नाहीतर या गावामध्ये असे खूप सगळे हट्टेकट्टे लोक आहेत जे बिचारे अजून कुमारच फिरत आहेत. मनोजचं बोलणं ऐकून संपत क्रोधित होऊन त्याच्या घरी आला आणि पत्नी रुक्मिणीला म्हणाला, हे मी काय ऐकत आहे रुक्मिणी? तू सरपंचाच्या मुलासोबत हसी मजाक मध्ये असते आणि ते पण अश्लील पद्धतीने. हे तुम्हाला कोण म्हणालं? मनोजने. आणि मनोजनेच नाही, गावातल्या कितीतरी लोकांकडून मी तुझ्याबद्दल अशा घाणेरड्या गोष्टी ऐकल्यात. तुला लाज वाटली पाहिजे रुक्मिणी. तुला विचार करायला पाहिजे की तू कोणाची तरी पत्नी आहेस. जर तुला हे सगळं करायचं होतं तर तू माझ्याशी लग्न का केलंस? मी तर लहानपणापासून आंधळा आहे. तू या गोष्टीला जाणत होतीस. हो केलं होतं. तुमच्या जमीन जायदाच्या लालचमध्ये केलं होतं. पण मला काय माहित होतं की तुमचा नाकारलेला पिता वसियतमध्ये हे लिहून गेलाय की त्याचा अंधळा मुलगा संपत कुठल्या भिकारीच्या नावावरती त्याची संपत्ती करू शकतो, पण त्याच्या बायकोच्या नावावरती नाही, आणि नाही त्याला विकू शकतो. माझ्या वडिलांबद्दल वाईट गोष्टी नको बोलूस रुक्मिणी. त्यांना माहित होतं की मी आंधळा आहे आणि लोक माझा फायदा उचलतील. त्याचमुळे ते अशा प्रकारची वसियत बनवून गेलेत. आणि तसं पण माझ्या संपत्तीचा जेवढा किराया येतो ते पण तूच ठेवते रुक्मिणी. आणि त्यामधून मला एक फुटी कवडी पण नाही देते. हे तर की तू मला धोका देत आहेस. तू मला जेवण सुद्धा देत नाही पोटभर. गावातल्या दुसऱ्या घरांमधून मला मागून मागून माझं पोट भरावं लागतंय. त्याच्यानंतर सुद्धा मी तुला काही नाही बोलत आहे. अरे जर मी एवढीच वाईट आहे तर जात का नाही तुम्ही इथून? रुक्मिणीचं हे बोलणं ऐकून संपत खूप जास्त भावूक झाला. ठीक आहे रुक्मिणी, मी जातो आणि वापस परत कधीच नाही येणार. हो हो जावा, मला पण तुमची काहीच गरज नाहीये. संपत बिचारा त्याच्या घरातून रडत रडत रस्त्यावरती गेला आणि एका झाडाखाली जाऊन रडू लागला. तेवढ्यात तिथे गावातला व्यक्ती बलवीर, जो एक ट्रक ड्रायव्हर आहे, संपतकडे येऊन म्हणाला, अरे काय झालं संपत भैया? काय तुमच्या पत्नीने तुम्हाला घरातल्या बाहेर काढलं जे की इथं उदास बसले आहात? कधी कधी मी विचार करतो बलवीर भैया की देवाने मला जीवनच का दिलंय आणि दिलंय तर मला अंधळ का बनवलंय? अरे संपत भैया, तुम्ही तर रडत आहात. क्षमा करा, मी तुमच्या डोळ्यावरती लक्ष नाही दिलं. मी माझ्या पत्नीवर एवढं प्रेम करतो, पण माझी पत्नी मला चारा सुद्धा नाही टाकत. ही दुनिया अशीच आहे संपत भैया. जर तुमचे डोळे बरोबर असते ना तर बहुतेक तुमच्या पत्नीने असं नसतं केलं. आता तुम्ही घरी जा, रात्र खूप झाली आहे. मला सुद्धा ट्रक घेऊन निघायचंय. बलवीर भैया, मी पण तुमच्या सोबत येतो. संपत भैया, मला खूप दूर जायचंय. मला गाडीचा माल घेऊन पंजाबला जायचंय आणि पंजाब इथून 2000 किलोमीटर दूर आहे. तुम्ही थकून जाताल. नाही बलवीर भैया, मी काही महिने आपले गाव आणि आपल्या घरापासून दूर राहू इच्छितो. कृपया करून मला सुद्धा तुमच्या सोबत घेऊन जा. का तू पण मला ह्या गावातल्या लोकांप्रमाणे ओझच समजतात?
कशी गोष्ट करत आहात संपत भैया? मला मी तुम्हाला कधी ओझं समजलंय तरी का? जेव्हा पण माझी बायको घरी भोजन बनवते ना, तर मुन्नाला सांगते जाऊन संपत भैयाला बोलून आण, त्यांच्या पसंतीचं भोजन बनलंय, आता चला माझ्यासोबत. बलवीर एक दयाळू स्वभावाचा व्यक्ती होता. संपत बलवीर सोबत ट्रक मध्ये बसला. अर्ध्या रस्त्यापर्यंत ट्रक चालत राहिला. अचानकपणे ट्रकच्या चारी चाकामध्ये एक ब्लास्ट. काय झालं बलवीर भैया? माहिती नाही संपत भैया, आजपर्यंत तर असं कधी नाही झालं. एवढं बोलून बलवीर ट्रक मधून खाली उतरला आणि संपत पण. हे तर ट्रकचे चारही टायर वाईट प्रकारे फुटलेत आणि इथून आसपासला तर ट्रक पण खूप कमी जातात. आता आपण फसलोय. संपत घाबरत बोलला. आता काय होणार बलवीर भैया? विचार करू द्या संपत भैया, काही ना काही रस्ता काढावाच लागेल, नाहीतर आपण या जागेवरती उपाशी पोटीच मरून जाऊ. तेवढ्यात बलवीरची नजर उभी असलेल्या एका ट्रक वरती पडली. ट्रकला बघून बलवीर एकदम हैरत मध्ये गेला. तो ट्रक रात्रीच्या अंधारामध्ये खूप जास्त चमकत होता. बलवीर पळत पळत त्या ट्रक जवळ पोहोचला. तो ट्रकला बघून त्याचे डोळे उघडे ते उघडेच राहिले आणि तो आश्चर्यचकित झाला, कारण तो ट्रक पूर्ण मातीचा बनलेला होता. बलवीर संपतकडे बघून बोलला, संपत भाऊ, मला तर इथे काही गडबड दिसत आहे. अशा प्रकारचा ट्रक मी माझ्या आयुष्यात कधीच नाही बघितला. मातीचा ट्रक असा बनला आहे की जसं काही पूर्णच्या पूर्ण खरा आहे. लक्ष देऊन बघा बलवीर भैया, बहुतेक असं वाटतंय त्याचा मालक पण त्याच्या आतमध्ये असेल. वेडा झालायस का संपत भैया? कोणीच नाहीये इथे. तर मग ट्रकला स्टार्ट करून बघू ना. आपल्याला तर फक्त या विरान जागेतून बाहेर निघायचं आहे. संपतचं बोलणं बलवीरला पटलं. बलवीरने संपतला ट्रकच्या आतमध्ये बसवलं. त्याने जसं ती चावी फिरवली, ट्रक स्टार्ट झाला. कमाल आहे, वेगळीच गोष्ट आहे. मातीचा ट्रक चालू कशा होऊ शकतो? बलवीरने गेअर टाकलाच होता, तेवढ्यात एक मोठा घेरा, जो एक लांबून एकदम ब्लॅक होल प्रमाणे दिसत होता, बलवीरच्या समोर बनला आणि तो ट्रक अगदी तेजीने त्या ब्लॅक होल मध्ये गेला. त्याच्या आतमध्ये अंधारच अंधार होता. रणवीर ओरडत संपतला म्हणाला, संपत भैया, तुम्ही ठीक तर आहे ना? इथे तर फक्त अंधारच अंधार आहे, काहीच दिसत नाहीये. मला तर भीती वाटत आहे. अरे बलवीर भैया, माझ्या आयुष्यात तर मागच्या 25 वर्षापासून अंधार आहे. मी पण कोणाला विचारत आहे? संपतजी तर स्वतःच आंधळे आहेत. तेवढ्यात बलवीरला समोर सूर्य निघताना दिसत असतो आणि बघता बघता तो ट्रक एका रोडवरती जाऊन उभा राहिला. बलवीर संपतला घेऊन त्या ट्रकच्या बाहेर येऊन उभा राहिला आणि आश्चर्याने चारी बाजूला पाहू लागला. त्याने पाहिलं सूर्य डोक्यावरती होता. काय आपण पंजाबला आलो आहेत? पंजाब नाही संपत भैया, पण मला नाही माहिती आपण कुठे पोहोचलो आहोत. समजतच नाहीये. आपण काहीच घंट्यापूर्वी तर या ट्रकात बसलो होतो आणि अचानक अशी दुपार कस काय झाली? आणि हे कोणतं गाव आहे? मला तर काहीच समजून येत नाहीये. असं वाटत आहे आपण या ट्रकमध्ये बसून खूप मोठी चूक केली आहे. यापेक्षा तर आपण त्या सुनसान विराण्या जागेवरतीच होतो. एवढं बोलून बलवीरने रागाने एक घुसा त्या ट्रकला मारला. बलवीरने त्या ट्रकला मारताच त्या मातीच्या ट्रक मधून धूळ उडाली आणि जसे ते धुळाचे कण संपतच्या डोळ्यामध्ये गेले, संपतला सगळं दिसू लागलं. मला आता दिसत आहे बलवीर भैया, तू तर खूपच लांब आणि तगडा आहेस. काय मजाक करत आहे संपत भैया? मी मजाक नाही करत आहे संपत भैया, खरं बोलत आहे. तू यावेळेस निळ्या कलरची पगडी, ब्लॅक कलरची पॅन्ट आणि लाल कलरचा शर्ट घातला आहे. अरे वा, तुला तर सगळंच दिसत आहे संपत. तेवढ्यात संपत त्या जागेला एकदम निरखून पाहू लागला आणि त्याच्या डोक्यात एक आयडिया आली आणि तो पळत पळत एका शेतामध्ये पळू लागला. बलवीर पण संपतच्या मागे पळत पळत शेतामध्ये गेला. तेवढ्यात संपतची नजर एका मुलीवरती गेली, जो सगळ्या मुलांसोबत झोका खेळत होता आणि मुलांसोबत जिद्द करत होता की तो झुला जोरात चालवावा. संपत हे दृश्य विस्मयभरे नजरेने पाहत होता आणि बलवीरला म्हणाला, बलवीर भैया, तुम्हाला माहिती आहे हा मुलगा कोण आहे? मला काय माहिती हा मुलगा कोण आहे? या मुलाला लक्ष देऊन बघा बलवीर भैया, तुम्हाला लक्षात येऊन जाईल हा मुलगा कोण आहे. आणि समोर त्या मुलाला सुद्धा बघा. संपतच्या बोलण्याने बलवीर त्या मुलांना एकदम निरखून पाहू लागला. तो एकदम आश्चर्यचकित होऊन म्हणाला आणि संपतकडे बघून म्हणाला, हे तर तुम्ही आहेत संपत भैया. आणि तुमच्या बाजूला जो मुलगा आहे तो तर आपल्या गावाचा बल्ली आहे.
आता बलवीरने चारी बाजूला एकदम बघायला सुरुवात केली. तेवढ्यात त्याची नजर जवळ असलेल्या एका गावावरती पडली आणि बलवर एकदम आनंदित होऊन म्हणाला, हे तर आपलंच गाव आहे. असं वाटत आहे आपण वेळेच्या मागे पोहोचलोय. तेवढ्यात संपतने पाहिलं की त्याचं लहानपणाचं रूप जे झोक्यावरती बसलेला जोर जोरात झोका घेत होता. संपत पळत पळत त्याच्या बचपन जवळ गेला आणि म्हणाला, घरी जा बेटा. कोण आहे तुम्ही? मी तूच आहे. मी तूच आहेचे याचा अर्थ काय आहे? याचं म्हणणं की तू आत्ता नाही समजू शकणार, पण मोठं होत असता असताच तुला हे सगळं समजून जाईल. काही वेळानंतर तू ह्या झोक्यावरून पडशील आणि तुझं डोकं त्या झाडावरती आपटेल आणि तू नेहमीसाठी आंधळा होऊन जाशील आणि तुझं आयुष्य बर्बाद होऊन जाईल. कारण तू माझंच लहानपण आहेस. मी तुला समजवण्यासाठी आलोय. संपत लहानपणी पण खूप भोळा होता. संपतचं बोलणं ऐकून संपतचं लहानपणीचं रूप चुपचाप झोक्यावरून खाली उतरलं आणि त्याच्या सगळ्या मित्रांसोबत त्याच्या घरी निघून गेला. तर याचा अर्थ संपत भैया तुम्ही या जागेवरती याच स्थानावरती आंधळे झाला होतात? हो, मला लहानपणी खूप जोरात झोका खेळायची सवय होती आणि एक दिवस मी खाली पडलो आणि माझं डोकं त्या झाडाला टक्कर मारलं आणि मी परत आंधळा झालो. तेवढ्यात जमिनीमधून काही रंगबिरंगी किरणं येऊ लागली आणि संपत आणि बलवीरचे शरीर त्या किरणामध्ये न्हाऊन गेली. ते दोघंही डायरेक्ट त्या मिट्टीच्या ट्रक मध्ये जाऊन पोहोचले आणि तो मातीचा ट्रक स्वतःहून चालू झाला आणि जसा तो ट्रक स्टार्ट झाला समोर तोच ब्लॅक होल बनला आणि तो ट्रक त्या ब्लॅक होल मध्ये जाऊन पोहोचला. काहीच वेळामध्ये संपत आणि बलवीर त्याच जागी पोहोचले जिथे त्यांचा ट्रक खराब झाला होता. संपत आणि बलवीर लगेचच ट्रकच्या बाहेर आले. संपतला आता सगळं साफ दिसू लागलं होतं. असं वाटतंय तुम्ही वेळेला बदलून टाकलं, पण हा जादूचा ट्रक इथे आला कसा काय? नाही बलवीर, वेळेला बदलण्याची ताकद माणसाच्या हातामध्ये नाहीये. खरं तर हे आहे की देवाला माझ्यावरती तरस आला आणि त्याने एवढे मोठे उपकार माझ्यावर केले. देवाने मला 30 वर्ष मागे नेऊन उभं केलं जिथे मी आंधळा झालो होतो. तेवढ्यात त्या ट्रकच्या आतमधून एक आवाज आला, मी एक जादुई ट्रक आहे, टाइम ट्रॅव्हलचा ट्रक. जो पण माझ्या ट्रकमध्ये बसतो तो हा ट्रक त्याच्या काळामध्ये पोहोचतो आणि तो त्यांच्या भूतकाळात आणि भविष्य काळात कुठेही पोहोचू शकतो. जर मला कोणाच्या अजून लहानपणामध्ये जायचं असेल आणि त्याच्या भविष्याला बदलायचं असेल तर काय तुम्ही माझी मदत करताल? नाही, बदलाव नेहमी चांगले नसतात संपत. मी फक्त त्यांच्याच भूतकाळात जाऊ शकतो ज्यांच्यासाठी बदलाव भविष्यामध्ये चांगले असतात. आणि जर तुला कुठल्याही व्यक्तीची मदत करायची असेल तर रात्रीच्या अंधारात याच जागेवरती या. मी तुला इथेच भेटेल. संपत आणि बलवीर त्याच्या घरी पुन्हा वापस आले. संपतच्या डोळ्यामध्ये रोशनी बघून त्याची बायको रुक्मिणी हैरतने म्हणाली, अरे तुमच्या डोळ्याची रोशनी तर परत आली. तुम्हाला माहितीये मी तुम्हाला कुठं कुठं शोधलं नाही? मला माहिती आहे रुक्मिणी, तू मला कुठे कुठे नाही शोधलंस. तसं तू आता कुठून आलेली आहेस? पूर्ण रात्रभर मी तुमची बाहेर वाट पाहत बसले, तिथूनच येतेय. तेवढ्याच संपतने एक जोरदार थप्पड त्याच्या बायकोच्या कानाखाली मारली. निघून जा इथून रुक्मिणी. घटस्फोटाची नोटीस तुझ्या घरापर्यंत पोहोचून जातील. मला तुझ्यासारख्या चरित्रहीन पत्नीसोबत अजून माझा वेळ नाही घालवायचा आहे. तू चरित्रहीन असण्यासोबतच एक लालची बाई पण आहेस. तू रात्रभर त्या सरपंचाच्या मुलासोबत राहिली आहेस. मला ही गोष्ट कोणी अजून नाही तर सरपंचांनीच सांगितली आहे, कारण तो सुद्धा त्याच्या मुलाच्या चरित्रापासून खूप त्रासामध्ये आहे. रुक्मिणी हात जोडत राहिली, पण संपतने तिचं एकही काम नाही ऐकलं. संपतने एक दुसरं लग्न केलं. आजही तो टाइम ट्रॅव्हल मिट्टीने बनलेल्या ट्रक मध्ये जाऊन दुसऱ्या लोकांचं भूतकाळ आणि भविष्य बदलून त्यांची मदत करत असतो.